हॅलो, हाय मैत्रिणींनो. चला मी आज तुम्हाला दाखवते काय झालं होतं आमच्या घरी. पनीर दूध खराब झालं, मग त्यामुळे तुम्हाला दाखवते. दूध न तापवता मी लिंबू पिळून घेतलं. तुमचं दूध खराब झालं तर तुम्हाला ट्रिक सांगते मस्त. न फेकून देता तुम्ही ही आयडिया वापरा. आपलं दूध घरच्या घरी पनीर जर बनवलं मुलांसाठी, घरच्यांसाठी, आपल्या सात्विक शरीरासाठी, तुम्ही इकडचं पनीर आणता. किती वेस्ट पैसे तर जाऊ द्या, आपण स्वतःसाठी करतोय. पण हे दूध न खराब होण्यासाठी हे आपलं फेकून देण्यापेक्षा ह्याला त्याला मी लिंबू टाकलं. इथे 1 लिंबू पिळून घेतले दुधात. ही 2 लिटर दूध आहे माझं मैत्रिणींनो. हे पातेलं दिसतंय पण मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. पनीर झाल्यावर कळूनच तुम्हाला की मी असं थोडंसं लिंबू टाकून हलवून घेतलं अगोदर. दूध न तापवता. मला वाटलं हे दूध खराब झालंय म्हणून मी काय केलं, पातेलं घेतलं तसंच आणि लिंबू 2 टाकून पिळून घेतले. 1.5 लिंबू टाकलं. बघा तुम्हाला खवले दिसते ते. आत्ताच तापवलं नाहीये मी आणखी, तुम्ही बघू शकता. हे चला मग आपण हलवून दाखवते तुम्हाला. आणि मैत्रिणींनो, कधीही आपल्या घरी काही कुठली वस्तू असली, तुम्ही यूट्यूबला बघितलं कुठली खराब झाली, पण त्या खराबापासून न फेकून देता तुम्ही व्हिडिओ नक्की बघून असं करत जा. कुठलीही व्हिडिओ की म्हणत नाही माझाच बघत जा. चला मी आता गॅस चालू करते आणि गॅसवर ठेवते मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही. मी आता गॅसवर ठेवून घेते आणि मी थोडंसंच झाऱ्या घेतलाय ते, त्यासाठी मी लय बारीक नको, थोडंच लय नाही त्याला हे करायचं. थोडं जर दही आपलं दह्यासारखं झालं की गॅस आपला बंद करायचा आहे. तुम्हाला तर मी दाखवतेच. थोडंसं असं हलवत राहायचं, थोडं त्याला नॉर्मल, जास्त पण असं फास्टमध्ये नाही करायचं. बघू शकता तुम्ही कसले भारी त्याचं टेक्स्चर येतंय. वाव, असं झालंय आपलं. आता पनीर होणार आहे. आता तोंडाला माझ्या बोलतानाच पाणी सुटायला लागले मैत्रिणींनो की कधी भाजी तयार होते. तुम्हाला भाजीची पण रेसिपी बघायची का? बघा आता घट्ट खवले कसले वाव झालेत. मस्त असं आपलं पनीर होणार आहे. बघा आत्ता बघा कसं घट्ट झालं. किती मिनटं मैत्रिणींनो, फक्त 2 मिनटं. 2 मिनटात आपलं एवढं घट्ट दूध झाले. बघू शकता तुम्ही. एवढं दूध खराब झाल्यावर वायाला फेकून दिलं असतं किंवा कुत्र्या मांजराला घातलं असतं. त्याचं पनीर कसलं भारी होईल. एवढंच पनीर आणायला आपल्याला 150-200 रुपये लागतात मैत्रिणींनो. तुम्ही घरच्या घरी पनीर बनवायचं. तुम्हाला जी ट्रिक पद्धत माहीत नाही, व्हिडिओ बघा नक्की आणि तुम्ही एकदा ट्रिक वापरून बघा. कसलं पनीर भारी होतंय, कसलं भारी बघा मैत्रिणींनो घट्ट झालंय. आणि शिवाय आपल्या डोळ्यासमोर आपण न उघडं वागडं व्यवस्थित पनीर घट्ट बघा कसं गोळा झालाय मस्त. बघा आता मी गॅस बंद करते मैत्रिणींनो आणि तुम्हाला मी दाखवते मी पुढं काय केलंय. तुम्ही बघा, व्हिडिओ न कीप करता तुम्हाला पूर्ण ट्रिक त्याची लक्षात येईल. अर्धा व्हिडिओ बघून तुम्ही ट्रिक करू नका. पूर्ण व्हिडिओ बघूनच तुमच्या लक्षात येईल पनीर कसं बनतंय पूर्ण पुढं. बघू शकता. वाव, असलं कसलं घट्ट झालंय. चला तर मी इथं एक आहे ना चाळणी घेते. हे आपली कढई ठेवली खाली आणि कापड घेतलंय मी. असं सगळं पनीर हे शोधून घेऊ आपण. हे सुती कपडा घ्यायचा मैत्रिणींनो कधी पण पनीर बांधण्यासाठी. आणि मी कढईत तो टाकून सगळं असं चाळून घेतलं होतं पनीर मैत्रिणींनो. दूध इकडं बघा मैत्रिणींनो तुम्ही कसलं भारी. ही झारे असल्यामुळे मी सगळं घट्ट काढून घेते. बघा आता बघा कसलं मस्तच पनीर झालंय मैत्रिणींनो. आणि तुम्हाला दुसरी कुठली ट्रिक माहीत असली त्या पाण्याचं काय करायचं ती पण मला कमेंटमध्ये सांगा. ह्या पाण्याचं तुम्ही काय करता. मी ही पाण्याचं काय केलंय तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. तुम्ही बघा कसला गोळा झालाय मैत्रिणींनो. मस्त मी असं व्यवस्थित काढून घेतलंय. ही दिसतंय मैत्रिणींनो पण भरपूर असं पनीर झालंय आपलं. आता ह्याची पुढची प्रोसेस तुम्ही व्यवस्थित बघा सगळी, मी तुमच्या लक्षात येईल पनीर कसं बनवलंय. मी सगळं काढून घेते चेक करून असं तर सापडते आणखी. नाहीतर ही पाणी सगळं चाळणीने जरी शोधून घेतलं तरी होतंय मैत्रिणींनो. सगळं शोधून घेतलंय आता. चला त्याला घट्ट आपण असं बांधायचं मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही मी कसं केलंय. आता व्यवस्थित त्याला सगळं ह्याच्यातलं पाणी आपल्याला सगळं बाहेर काढायचं म्हणजे व्यवस्थित आपलं पनीर बनतंय. बघा मैत्रिणी कसा गोळा झालाय. लण्याचा गोळा खायला देते. याला नाही गाणं आठवायला लागलं. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. चला मैत्रिणींनो तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. चांगलं मस्त असं पिळून घ्यायचं मैत्रिणी. बघा पाणी सगळं बाहेर निघतंय. असं पूर्ण जेवढं तुमचा जोर आहे हातात, तुम्ही जितकं पनीर खातात ना तेवढं आपले कॅल्शियम जोर असं पिळायला राहतो. बघा मैत्रिणींनो कसं मी जोर लावून पिळते. बघा कसलं असलं मऊ लागतंय मैत्रिणींनो हाताला का नाही विचारूच नका. आणि बघू शकता हे तुम्ही. आता मी पुढची प्रोसेस कशी करते ह्याची.
चला तर ह्याला डब्यात ठेवते म्हणजे आकार बसन. तर ह्याच्यात बघितलं मी, ह्याच्या वजन काहीतरी ठेवावं का काय वजन ठेवावं. ही वाटीने असं थोडंसं दाबते, पाणी कसं बाहेर निघतंय बघू आता. ह्याच्या हे लयच बारकं होते, काय व्यवस्थित बसना आणि हे पडतंय पण. चला मी आता हे काढून ठेवते मैत्रिणींनो. आणि ह्याच्यावर काही व्यवस्थित बसाना, मी आता दुसरी ट्रिक वापरते. वाव बघा आत्ताच कसलं चप्पड झालंय मैत्रिणींनो मस्त. आता ह्याच्या जुना पाट किंवा प्लावड असेल तुमच्याकडे, मी ठेवलाय का तर मला ह्याच्या दुसरं जाड वजन काहीतरी ठेवायचं. असं जाड पळपट ठेवला मी खराब झालेला आणि ह्याच्यावर जातं ठेवलं. असलं वजनाने भारी मस्त बसलं का नाही ह्यात बघू शकता. आता तुम्ही ह्याला दाबून असं ठेवलं. चला आता ही मैत्रिणीनं 3-4 तासांनी मी तुम्हाला दाखवते. आता ही 4 तास मी तसंच वजन ठेवलं होतं. 4 तासाच्या नंतर मी काढले मैत्रिणीनं. आता किती तास ठेवलं वजन? 4 तास. आता बघू शकता मी काढते आता. अज्यात असतं घट्ट आणि मस्त झाले वाटतंय मला तर. बघू शकता तुम्ही कसं भारी झाले. वाव बघता क्षणी वाटतंय ओरिजिनल क्वालिटी पनीर झाले, क्वालिटी. आणि तुमचं पण नक्कीच असं होईल मैत्रिणींनो. फक्त टेप बाय टेप व्यवस्थित सगळी प्रोसिजर करा त्याची तुम्ही. आणि आपलं घरचं दूध, तुमच्या घरी गुरं गाया असतात तर घरची घरी तुम्ही दूध जरी नसलं तरी तुम्ही हे ट्रिक वापरून पनीर बनवायचं असेल तर बनवू शकता. दूध खराब झालं तरी हे असं बनवू शकता मैत्रिणींनो. आपलं वस्तूची आपली क्वालिटी केली ना मैत्रिणींनो, 1 नंबर असं पनीर बनतं. बघू शकता तुम्ही आता किती आपल्या व्हिडिओला एवढं छान माहिती देते तुम्ही. बघू आता किती लाईक शेअर सबस्क्राईब करताय मैत्रिणींनो. व्यवस्थित मी असं काढून घेतलं, घट्ट एकदम घट्ट झाले मैत्रिणींनो. ती चिरगुटाला थोडंसं होत होतं. बघू शकता तुम्ही असं निब्बर झाले एकदम. आणि तुम्हाला पंची पण दाखवते. आता कापून घेते मैत्रिणींनो. व्यवस्थित असं त्याचे पीस करून घेते. ती कापडाला कुठं चिटकल्यामुळे तसं झाले, पण एकदम असं मस्त पनीर झाले मैत्रिणींनो. त्याच्या बघा ना व्यवस्थित आत कसं टेक्स्चर बनलंय, व्यवस्थित त्याचं फटतंय म्हणजे ते कापते बघा ना. असं तुकडे इकडं तिकडं जाते का, उलट सुद्धा नाही बघा मी कापतानी. असलं वजन ठेवल्यामुळं व्यवस्थित आपलं विकत कसं आणतो तसंच पनीर झाले. मी आता मोठे मोठे काप्स करते, नंतर मी बारीक करून नंतर भाजी बनवताना बघा कापताना पण व्यवस्थित होतं. जाड भरपूर झालं हे. आणखी जरी पातळ मोठं चिरकुट असलं तरी झालं असं दाबून जास्त ठेवलं तरी मैत्रिणींनो. बघू शकता हे किती पनीर झाले मैत्रिणींनो. हे जे 4-4 तुकडे होते आणि एका तुकड्याचे एवढे मोठे जाड झालेत आता सध्या. जाडीचं बघा कसं पंजी झाले, मस्त झालंय का नाही. वाव पनीर. आणि तुम्हाला कशी वाटली आमची बनवायची पद्धत ती पण नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटलं नक्कीच सांगा व्हिडिओ मैत्रिणींनो कमेंटमध्ये. आणि त्या पाण्याचं तुम्ही काय बनवलं हे नक्की